नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कालचं एक महाटीईटीचं महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे, जे की परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर पण मी बोललो होतो की विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा परीक्षा ऑनलाईन घेतल्यानंतर काय समस्या येतील, पेपर वेगवेगळे येतील, विद्यार्थ्यांची परत समस्या निर्माण होईल, परत विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल, सिलेबस बद्दल काही कल्पना नव्हती. बरेच विद्यार्थी गोंधळून गेले होते आणि सर्वांनी विचार केला होता की बाबा आता आयबीपीएस न परीक्षा घेतल्यानंतर आयबीपीएस पॅटर्ननुसार टीईटी परीक्षा झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये नुकसान सहन करावं लागेल, परीक्षेचा पॅटर्न समजणार नाही. महाराष्ट्र परीक्षा परिषद परीक्षा घेणार आहे मित्रांनो. पहिला मुद्दा लक्षात घ्या, जे की अगोदर जी एक्झाम कंडक्ट करत होतं तेच महाराष्ट्र परीक्षा परिषद, जे की स्कॉलरशिप टीईटीच्या परीक्षा घेत असतं तेच परीक्षा घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तयारी करताना कशा पद्धतीने करायचं, अभ्यासक्रमामध्ये काय चेंजेस असेल, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. या सविस्तर गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा माझा संपर्क क्रमांक आहे. कृपया करून विद्यार्थी मित्रांनो हात जोडून विनंती करतो, व्हॉट्सअपलाच मेसेज करा, सारखं कॉल करू नका. कॉल करून तुम्ही तुमची हिस्ट्री सांगताय, महत्वाची कामं कुठलेच होत नाहीयेत आणि तुम्ही एवढा कॉल करून त्रास देताय की काहीही बोलतात आणि काहीही प्रश्न असतात तुमचे. तुम्हाला ती परीक्षा द्यायची, आपण परीक्षा पास झालोय, डीएड बीएड आपलं झालेलं आहे, तर कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात हे युट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत. बीएड झाल्यानंतर काय द्यावं लागतं, डीएड झाल्यानंतर काय करावं लागतं, यावर सविस्तर माहिती आपण युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. तुम्हाला जर क्लास लावायचा असेल आणि मेजर समस्या असेल तरच मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा एखादा मिनिटाचा कॉल करू शकता. तुमच्या अनेक समस्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर मेसेज करा, त्याबद्दल तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या परीक्षेबद्दल आपण आता सविस्तर सर्व घडामोडी घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहू आपण या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती. व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतरच व्हॉट्सअप करा, कारण सर्व समस्या मी व्हिडिओच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या सॉल्व्ह करतोय. शक्य तेवढ्या कॉमन समस्या या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह झाल्यामुळे विद्यार्थी पण व्यवस्थितरित्या तयारीला लागतात. विद्यार्थी मित्रांनो, माझा संपर्क क्रमांक दिलायच. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस ई नोट्स स्वरूपात ई नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील, प्लस तुम्हाला क्वेश्चन पेपर सुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि वेळोवेळी मार्गदर्शन, अपडेट या सर्व गोष्टी मिळणार आहेत आपल्या ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून. ऑफलाईन परीक्षेचा सर्वात दाट अनुभव असणारा आपला क्लास आहे मित्रांनो. या संपूर्ण गोष्टी महाटीईटी साठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. तुम्ही कॉमन मार्क घेता, 100% कॉमन मार्क घेता. सर मला कसलंच मार्गदर्शन नसताना 67 मार्क पडले, सर मला कसलंच मार्गदर्शन नसताना 76 मार्क पडले, मला कसलंच मार्गदर्शन नसताना 50 मार्क पडले, मी डायरेक्ट परीक्षेला गेले होते असे म्हणणारे विद्यार्थी भरपूर आहेत आणि ते विद्यार्थी पास होत नाहीत. मित्रांनो, महाटीईटी परीक्षा आहे, हिचा रिझल्ट लागतो 3.5% आणि हाच टक्का वाढवायचा आहे, 7% आपल्याला न्यायचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आम्ही घाट घातलेला आहे. लाईव्ह परीक्षा, लाईव्ह क्लासेस असतील, त्यानंतर रेकॉर्ड व्हिडिओ सुद्धा भेटतील. ज्यांना वेळ नसतो त्यांनी नंतरही पाहता येतं. त्याच्याबरोबर ई नोट्स स्वरूपात नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. म्हणजे या सर्व गोष्टीचं एकत्रीकरण करून ही पात्रता परीक्षा पास करायचे. लक्षात घ्या, आपल्याला या परीक्षेचं आता महत्व तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये नक्कीच कळालेलं असेल. जे विद्यार्थी चांगले मार्क घेऊन सुद्धा 6वी 8वीला पात्र झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांना दुःख विचारावं, ही परीक्षा पास केली असती तर ते आज शिक्षक म्हणून रुजू झाले असते. 120चा 115चा सुद्धा घरी बसलेला आहे मित्रांनो. टेट एक्झाम मध्ये 115 120 मार्क पडून सुद्धा शिक्षक होता आलं नाही, पात्रता परीक्षा पास नसल्यामुळे. आता याला ऑर म्हणून सीटीईटी परीक्षा आहे मित्रांनो. तुम्ही याला ऑर म्हणून बघा, लक्षात घ्या, टीईटी पास व्हा किंवा सीटीईटी पास व्हा, दोन्ही समतुल्य मानलं जातं. पण विद्यार्थी मित्रांनो, महाटीईटी वर जरा जास्त जोर द्या, कारण याचा सिलेबस आपल्याला टेट सिलेबसशी मिळता जुळता असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचे लाईव्ह क्लास असतीलच
त्याच लोकांचे लेक्चर जॉईन करा. नसता रेकॉर्ड मध्ये पारंपरिक पद्धतीने सर्वांसाठी एकत्रित रेकॉर्ड तुम्हाला दिलं जात आहे. बाजारामध्ये मार्केटिंग करून जास्तीची कमी पैशामध्ये तुम्हाला कसलाच फायदा होणार नाही हे नक्की सांगू इच्छितो. माझ्याकडे क्लास करायचा असेल तर मित्रांनो सर्वात प्रथम अभ्यास करावा लागेल, तरच क्लास जॉईन करा. अदरवाईज तुम्ही दुसरी कुठलीही अकॅडमी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण मला सुद्धा येत्या काळामध्ये रिझल्ट आणणारे विद्यार्थी पाहिजे आणि ते रिझल्ट आतापासून जर क्लासला आले तरच येणार आहेत हे मी जाणून आहे, तुम्ही सुद्धा जाणून आहात. आणि विद्यार्थी मित्रांनो सातत्यपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे. तफावत म्हटलं तर साधारणपणे हे 3.5% लोकच का पास होतात याच्या मागचं सुद्धा एक रिझन आहे मित्रांनो. हे 3.5% लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि तेच भविष्यामध्ये शिक्षक होतात. आता जर बघितलं या 22,000 पदभरतीमध्ये मेजर पोरं हे स्पर्धा परीक्षेचे काय केले, स्पर्धा परीक्षेचा ज्याचा अभ्यास आहे ते लोक लागलेले 30, 32, 35, 40 वर्षापर्यंतचे विद्यार्थी लागलेले आहेत. म्हणजे सर्वात जुना क्राऊड निघून गेलेला आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं भलं का झालंय, त्यांनी केलेला अभ्यासाचा एक जे काही छंद होता तो अभ्यासाचा छंद कारणी लागलेला आहे आणि शिक्षण सेवक म्हणून लागू झालेला आहे. मित्रांनो लातूरच्या एका अकॅडमी मधले 22 शिक्षक झालेले आहेत. 22 त्यातले मित्रांनो 15 शिक्षक माझ्याकडे क्लासला होते. शिक्षक म्हणजे शिक्षक शिक्षिका दोन्ही असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की रिझल्ट कसा येतो, कारण ते सातत्यपूर्ण अभ्यासामध्ये होते तेच विद्यार्थी रिझल्ट आणतात. अदरवाईज कधी कधी अभ्यास करणे म्हणजे 5-10 हजार जॉबच्या नादामध्ये आपण अभ्यासाकडे जे दुर्लक्ष करतोय त्याच्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला यश मिळत नाही. आता विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं जर ही 22,000ची भरती झाली त्याच्या पुढल्या भरतीमध्ये आमचा संधी लागेल का, जागा निघतील का. मित्रांनो शासन जर राहिलं, या शासनाने एक शब्द दिलेला आहे मित्रांनो, या राजकारण्याने एक शब्द दिलेला आहे, प्रत्येक वर्षी टीईटी एक्झाम घेऊ, 2 वेळेस टीईटी एक्झाम, 1 वेळेस टेट एक्झाम घेतली जाईल आणि प्रत्येक 3 महिन्यांनी शिक्षक भरती करून घेतली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या होप्स ठेवायचे, या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचे. शासनाने एक दुसरं धोरण राबवले, आरटीई बंद केलेले आहे, जे की इंग्लिश स्कूलवर बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना 25% विद्यार्थ्यांना इंग्लिश स्कूलवर घेणं बंधनकारक होतं. आगामी काळामध्ये याचा फायदा सरकारी शाळेला होतील आणि रिक्रुटमेंटला जरा जास्त वेग येईल. मित्रांनो लक्षात घ्या हा मुद्दा. आरटी बंद केल्यामुळे सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे आणि विद्यार्थी संख्या ऑटोमॅटिकली वाढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांना शिक्षक आवश्यक असतात. त्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये कुठलाच खंड पडणार नाही. याच्यावर ट्रस्ट ठेवून अभ्यास करा मित्रांनो. मागच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 3-3, 4-4 वर्ष स्वतःसाठी घासलेलं आहे, त्यामुळे त्यांना आज चांगले दिवस बघायला भेटलेले आहेत. हे मी तुम्हाला का मोटिवेट करतोय, अजून तुमची वेळ गेलेली नाही. वेळ गेलेली असेल, तुम्ही जर आता समजा तुमची वेळ 40-42 वर्ष वय आहे तुमचं, 1-2 वर्ष राहिले, त्या विद्यार्थ्याला थोडंसं शक्य नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा उमदीचा काळ आहे 30-32-35 पर्यंत वय आहे त्या विद्यार्थ्यांनी आरामशीर करू शकता, 22-23 वर्षापासून सुद्धा करू शकता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमची अजिबात वेळ गेलेली नाही. तुम्ही जरा अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याबद्दल अनेक व्हिडिओ मी टाकत असतो. अभ्यास कसा करावा, अभ्यासाच्या बाबतीत कोणत्या नोट्स वापराव्या, कशा पद्धतीने अभ्यास करावा. 1, 2, 15, 20, 22, 25 दिवसामध्ये अभ्यास उरकायचा नाही मित्रांनो. कारण विद्यार्थी मित्रांनो 3.5% रिझल्ट लागतोय म्हटल्यानंतर 97% लोक फेल होत आहेत. मागच्या 2021 मध्ये ही परिस्थिती होती. आता या कंडिशन मध्ये जर बघितलं याच्यामध्ये एक साधारण 0.5% वाढेल, पण आपल्याला हे 0.5% नसून 7% पर्यंत न्यायचं आहे. कारण त्यांना मार्गदर्शन करणारा जो काही वर्ग होता तो सर्व पारंपरिक होता, अगदी मॉडर्न टाइप मध्ये. लाईव्ह क्लास भेटले, रेकॉर्ड सुद्धा भेटले, त्याचं ई नोट्स स्वरूपात नोट्स प्रोव्हाइड केल्या ज्या की उपलब्धच नाहीत. बाजारामध्ये पुस्तक घ्या, चुका जास्त. बाजारामध्ये क्वेश्चन पेपर घ्या, चुका जास्त. म्हणजे या सर्व गोष्टी जर बघितल्या, बाजारामध्ये मटेरियल योग्य उपलब्ध नसताना मी साधारण 3 वर्षाच्या मेहनतीमध्ये या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो. जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्याच विद्यार्थ्यांना या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन घेण्यासाठी 9665 484048
हा माझा संपर्क क्रमांक असून सुद्धा व्हॉट्सअपच करा कृपया करून. तुम्हाला जर क्लासची माहिती आवडली तरच मला कॉल करा मित्रांनो, नसता अदरवाईज तुमच्यासाठी हे जग खुलं आहे. जिथे जायचं तिथे मार्गदर्शन मिळवा, चांगल्या प्रकारे परीक्षा द्या. मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेजर वाटलं असेल की बाबा क्लासची ऍडव्हर्टायझिंग केली, पण विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही हा क्राऊड आहे सर्व काही अभ्यासापासून दूर गेलेला आहे. गणितासारखे विषय असतील, मराठीसारखे, इंग्रजी सारखे, बालमानसशास्त्राचे विषय तुम्हाला हे विसर पडलेला आहे. ते विसर भरून काढण्यासाठी आपण क्लासच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातत्यपणे 3-4 महिने तुम्हाला अभ्यासात राहावं लागेल. मी 100% गॅरंटी देतो, 100% तो विद्यार्थी अजिबात या पात्रता परीक्षामध्ये नापास होणार नाही. ही तर आपली पहिली स्टेप आहे. पात्रता परीक्षा आहे, एलिजिबल व्हायचंय. फक्त ह्या परीक्षेतूनच आपल्याला टेटचा सुद्धा अभ्यास करायचे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला लॉंग लाईफ सर्व गोष्टी करायचे, तरच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नावापूर्वी TR शब्द लागणार आहे. टीचरला TR, जसं डॉक्टरला DR असतं तसं टीचरला TR शब्द लागणार आहे. ते आज तुम्ही संकल्प करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानुसार तयारी करणं गरजेचं आहे. हा माझा संपर्क क्रमांक आहे. विद्यार्थी मित्रांनो IBPS जे काही पॅटर्न गेलं त्याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच उत्साह, वेगळीच एक आशा दिसून येत आहे. त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो या सर्व परीक्षेची तयारी करताना आजपासून, या क्षणापासून तयारीला लागा. आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये आपल्याला शिक्षक भरतीमध्ये आपलं नाव कोरायचं आहे. परीक्षा होणार आहे का, मी करू शकतो का, असे प्रश्नांचे उत्तर नसतात मित्रांनो. ठरवल्यानंतर परीक्षेमध्ये विजयी होण्याचं ज्यांच्या मनामध्ये असतं तोच विद्यार्थी 100% विजयी होत असतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.